यंदा शुक्रवार 6 फेब्रुवारी 2026 रोजी औदुंबर पंचमी आहे. भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडी पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले. म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा महोत्सव होतो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रीचा पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागरणाचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो. दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाला साक्षात कल्पवृक्ष मानले जाते. औदुंबर पंचमी हा दिवस या पवित्र वृक्षाची उपासना करून गुरुचरणाशी एकरूप होण्याचा दिवस आहे. ज्या घराच्या किंवा मंदिराच्या परिसरात औदुंबर असतो तिथे साक्षात श्री दत्तांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. शास्त्रानुसार औदुंबर वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू, मध्यभागी ब्रह्मा आणि अग्रभागी शिव राहतात. औदुंबराच्या सावलीत बसून केलेली साधना किंवा नामजागरण 1000 पटीने जास्त फळ देते. विशेषतः ज्यांना मानसिक शांती हवी आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रह कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी असतो. औदुंबर पंचमी पूजाविधी. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे. औदुंबर वृक्षाची पूजा करावी. जर झाड उपलब्ध नसेल तर औदुंबराच्या फांदीची पूजा किंवा दत्तात्रय भगवानची पूजा करू शकता. अभिषेक करताना वृक्षाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू, अष्टगंध आणि अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गाईच्या तुपाचा दिवा आणि उदबत्ती ओवाळावी. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालावी. 7 किंवा किमान 21 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जप करत राहावे. पूजा करताना नैवेद्य म्हणून खडीसाखर किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे पूजा करावी. तर आपण जाणून घेतलं आहे की औदुंबर पंचमी म्हणजे काय, औदुंबर पंचमीचे महत्त्व काय आहे आणि पूजाविधी कशी करावी हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.